नमस्कार मित्रहो, मी निखिल सर परत एकदा नवीन स्टोरी घेऊन आलो आहे. तुमचं या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत. मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. आजची गोष्ट खूप चांगली आहे, खूप मॉरल याचा खूप चांगला आहे. स्टोरी इंग्लिशमध्ये आहे, मी ती एक्सप्लेन तुम्हाला मराठीत करून सांगेल. तर चला सुरुवात करूया. स्टोरीचं नाव आहे द हिडन ट्रेजर. हिडन ट्रेजर म्हणजे लपविलेला खजिना. ॲन ओल्ड फार्मर, फार्मर म्हणजे शेतकरी, जो शेती करतो त्याला आपण शेतकरी असे म्हणतो. ॲन ओल्ड फार्मर हॅड 3 सन्स, त्याला 3 मुले होते. दे वर यंग अँड स्ट्रॉंग, ते तरुण होते. यंग म्हणजे तरुण आणि स्ट्रॉंग म्हणजे बलवान. बट दे वर ऑल व्हेरी लेझी, लेझी म्हणजे आळशी, पण ते आळशी होते. दे वॉन्टेड मनी टू स्पेंड बट दे डिड नॉट वॉन्ट टू वर्क टू अर्न मनी, त्यांना पैसे तर पाहिजे होते पण त्यांना मेहनत नव्हती करायची. इथे बघा ॲन लागलेला आहे, ॲन ओल्ड फार्मर. इथे ॲन लागला आहे याच्यासाठी कारण की AEIOU इंग्लिशमध्ये यांच्यापासून जो पण शब्द सुरुवात होतो त्याच्या आधी ॲन लागतो, ए नाही लागत. म्हणजे ए फॉर ॲनिमल, E for elephant, I for ice cream, and ice cream and animal and elephant and ice cream असं. One day the farmer said to them, एके दिवशी त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या मुलाला म्हटलं, I have buried some treasure in our field. बरीड म्हणजे लपवलेलं आहे, जमीन खोदून त्याच्या आत गाडलेलं आहे. सम ट्रेजर म्हणजे खजिना. इन अवर फील्ड, फील्ड म्हणजे शेती, जमीन. डिग आउट द ट्रेजर अँड शेअर इट अमंग यू. डिग आउट म्हणजे खोदून काढणे, जमीन खोदून बाहेर काढणे. अँड शेअर इट अमंग यू, तुमच्यात ती आपसात वाटून घ्या. इथे अमंग आलेला आहे बघा. अमंग कधी येतो माहीत आहे का? जेव्हा 2 गोष्टी असतात, 2 व्यक्ती असतात, तर तेव्हा बिटवीन येतं. पण इथे त्यांचे किती सण आहेत? 3 सण आहेत, म्हणून इथे अमंग आला आहे. 2 पेक्षा जास्त व्यक्ती जेव्हा असतात, 3, 4, 5, तेव्हा तिथे अमंग येतं. 2 व्यक्ती असले की बिटवीन. हा इंग्लिशचा खूप चांगला ग्रामर रूल आहे. सो द नेक्स्ट डे द यंग मेन इगरली वेंट टू द फील्ड अँड स्टार्टेड डिगिंग इट. पुढच्या दिवशी ते जे तरुण मुलं होते ते खूप उत्साहाने शेतात गेले आणि जमीन खोदू लागले. दे वर्क हार्ड फॉर सेव्हरल डेज, त्यांनी खूप प्रयत्न केले, खूप दिवस लावले त्यांनी प्रयत्न केले. दे डग ईच अँड एव्हरी इंच ऑफ द फील्ड बट फाउंड नो ट्रेजर एव्हरीवर. त्यांनी जमिनीचा कोपरा खणून काढला पण त्यांना तिथे काहीही सापडलं नाही. दे वेंट टू देअर फादर अँड टोल्ड हिम दॅट दे हॅड फेल्ड टू फाइंड द ट्रेजर. ते त्यांच्या वडिलांजवळ गेले, फादर म्हणजे वडील, आणि त्यांना सांगितलं की आम्हाला काही तो खजिना सापडला नाही. द फादर सेड, नेव्हर माइंड, नाऊ दॅट यू हॅव डग द फील्ड सो वेल, लेट अस सो इट विथ कॉर्न. त्यांचे वडील म्हणाले की ठीक आहे, काही हरकत नाही, तर आता तुम्ही जमीन खोदलेलीच आहे, तर आपण एक काम करू, त्याच्यात बीज टाकून देऊ त्या जमिनीत. सॉ इट म्हणजे पेरणी करणे. विथ कॉर्न म्हणजे धान्य. कॉर्न म्हणजे धान्य. सो दे सोड द फील्ड विथ कॉर्न, आणि त्यांनी मग ती जमीन जी आहे ती धान्य त्याच्यात पेरून टाकलं. लकीली फॉर देम इट रेन्ड व्हेरी वेल दॅट इयर, म्हणजे त्यांच्या चांगल्या नशिबाने त्या वर्षी पाऊससुद्धा खूप चांगला झाला. द कॉर्न रिप्ड अँड द फील्ड लुक ब्युटिफुल विथ द रिच क्रॉप. त्यांनी जे धान्य पेरलं होतं ते उगवलं आणि त्यामुळे ती जी जमीन आहे ती खूप चांगली दिसायला लागली. द यंग मेन शोड द फील्ड टू देअर फादर विथ अ ग्रेट प्राईड. ते जे तरुण मुलं होती त्यांनी त्यांच्या वडिलाला ती जमीन दाखवली की आपण जे पेरलं होतं ते खूप चांगलं उगवलेलं आहे. प्राईड म्हणजे गर्व, अभिमान. त्यांना खूप चांगलं वाटत होतं, अभिमान वाटत होता स्वतःवर. द फार्मर सेड,
व्हॉट अ बंपर क्रॉप. दिस इज द व्हेरी ट्रेजर आय वॉन्टेड यू टू शेअर अमंग यू. बघा इथे परत अमंग आलेला आहे. आपण मागे आत्ता शिकलो की अमंग आहे का, कारण की इथे 2पेक्षा जास्त व्यक्ती आहेत, ते तिघंजणं भाऊ होते ना, म्हणून इथे अमंग आलेलं आहे. त्याच्या वडिलांनी म्हटलं की वा, किती छान पीक आलेलं आहे आपलं, मला हेच तर ट्रेजर म्हणजे हेच तो जो खजिना होता जो मला तुम्हाला द्यायचा होता. इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सच अ ट्रेजर इयर आफ्टर इयर. जर तुम्ही असंच प्रयत्न करत राहिले तर तुम्हाला असाच खजिना दरवर्षी मिळेल. या स्टोरीचा मॉरल हा आहे स्वीट आर द फ्रूट्स ऑफ लेबर, म्हणजे कष्टाचे फळ नेहमी गोड असतात.